मित्रांनो, सध्या आपण सोलापुरातील हद्दवाड परिसरामध्ये असलेल्या दीक्षित नगर या ठिकाणी आहोत। सोलापुराला गेल्या 2 दिवसापासून तुरळक पाऊस आहे, पण या पावसामुळे काय परिस्थिती झाली आहे बघा दीक्षित नगरमध्ये। हे बघा गटारीचे पाणी कसं तुंबलेलं आहे आणि प्रत्येक इथं राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या घरात गेलेलं आहे। आयुक्त साहेब गेली वर्षभरातून यात पावसाच्या पाण्याचा निचाराची तयारी करतात। नाले साफसफाई असू दे, गटारी चेंबर असू दे, तरी सुद्धा फक्त 2 दिवस तुरळक पावसामुळे ही परिस्थिती झाली आहे। इथल्या स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे। इथं बाजूला शाळा आहे, येणे जाणारे विद्यार्थी असू दे, इथल्या सर्व नागरिकांचा याचा खूप मोठा त्रास होत आहे। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत इथले स्थानिक नागरिक सुद्धा आहेत। आओ खाला आगे तुम कब से पानी भरे सो? ये बारिश कभी आता है ना, जब पानी फुल भरते रहता है, घर में सब जाता है, अनाज पानी सब भोग जाता है। गोर गरीब तरस रहे लोग, कब करेंगे नगर शोक, कब आएंगे करेंगे। ऐसा बोला अधिकारी कौन भी आता नहीं, क्या नहीं आते, काली देखते निकल को जाते। और गरीब लोग क्या करेंगे, या इंसान को समझ में नहीं आ रहा। नगर से तो नगर शोक नगर सेवक वगैरह बोले तो नगर शोक को देखो गए, आज आप देखेंगे 2 दिन के बाद करेंगे कर को बोल रहे हैं। क्या तकलीफ हो रही खाला? ये पानी सब घरा में जाने लगे। अब पूरे बुढ़े लोग अब नीचे पड़ रहे, बच्चों की स्कूल को छुट्टी हो रही, स्कूल जाने नहीं आ रहा, बच्चे लोग को नीचे गिर रहे और पूरा गंदगी बहुत हुई। सो या संडास पेशाब सब नीचे आते, घरा में घुस रहे अंदर। हाँ, हे प्रभाग क्रमांक 19 आहे। तुम्ही इकडे या, लोक कसं येतात बघा। आपण तिथं जाऊन आता त्यांची मुलाखत घेऊ की त्यांना काय त्रास होत आहे। आपल्या सोबत एक वयस्कर आजी आहेत, त्यांचा घर आणि हा पाण्याचा असलेला देप्त बघा तुम्ही कितपर्यंत पाणी साचलेलं आहे। क्या नाम है खाला? सायरा, हाँ, सायरा इस्माइल बदी। कल 5 बजे 4 बजे से रुके देखो, मगरिब के हाँ, आए जब से पानी है, सो रात भर हुशार है देखो हम लोग। हाँ, सोए नहीं जरा भी कट कर को। पहले पाँव का दर्द है, बाहर आने आता ना जाने आता, देखो कितना पानी है, ये कैसा जाएंगे, भर तो डालो, कुछ तो करो बाबा। ये हाँ बहुत टेंशन है बाबा हमारे को। अधिकारी महापालिका वगैरह आए थे? हाँ ते आए नहीं आए थे, नहीं आए, कौन भी नहीं है। ये तो तुम्हें जाने सब तकलीफ हो रही? बहुत तकलीफ है, देखो बाहर निकल रहा हूँ नहीं मैं, देखो पहले पाँव का दर्द है ना, घुटने का, नहीं निकल सक रहा हूँ बाहर में। यांचं एवढं फक्त म्हणणं आहे की कमीत कमी भर तर टाका इथं। एक जवळपास ही 1.5-2 फूट पाणी साचलेलं आहे। कमीत कमी इथं भर तर टाकून यांना एवढं चालण्या येण्यापुरता रस्ता होईल एवढं तर तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची सोय करायला पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे। मित्रांनो, हे बघा पाणी कुठवर आहे आणि इथं हे सगळं स्थानिक लोक इथं राहतायत। आपल्या सोबत इथले ह्याच घराचे रहिवासी आहेत। खाला क्या नाम है? हसीना। क्या तकलीफ हो रही? पानी सापा रही कर, कितने दिन हुए पानी रुके? ये पानी जाता नहीं रुकता ऐसा। हाँ, दुकान जा सुबह से रोटी खाने में। हाँ, दूध लाने को नहीं हो रहा, क्या भी नहीं आ रहा, जाने को बाहर निकलने को दे रहा नहीं, बारिश है कहीं यहाँ ऐसा होने लगे। फिर यहाँ के नगर सेवक वगैरह कौन भी झाँक रहे नहीं, देख रहे नहीं, पूछ रहे नहीं, यहाँ को कौन भी पूछ रहे नहीं। कितने जन जाग बोल रहे, कौन भी आ रहे नहीं, क्या भी कर रहे नहीं यहाँ को। मुळात ही समस्या कशी आहे बघा। हा प्रभाग क्रमांक 21 आहे, याच्या पाठीमागे जो नाला आहे ना, नाला क्रमांक 13 सुमैया नगर ते देसाई नगर पर्यंतचा नाला आहे। मुळात या नाल्यावरती झालेला अतिक्रमण हाच सगळ्यात मूळ कारण आहे या सगळ्या गल्लीमध्ये पाणी साचण्याचं। त्या नाल्यामध्ये अतिक्रमण झाल्यामुळे तो नाला जो होता तो नाला चेंबरला जोडण्यात आला। मग चेंबर त्या नाल्याचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो चेंबर त्याला सांभाळू शकत नाही, त्यामुळे सगळेच्या या लाईनचे सगळे जेवढे चेंबर आहेत दीक्षित नगरचे ते सर्व चेंबर तुंबले। त्यामुळे सर्व गटारीचे पाणी ओव्हरफ्लो झालं आणि बघा तुम्ही कसं साचलं हे सगळं पाणी। महानगरपालिकेचे हे अधिकारी इतके गेंड्याच्या कातडीचे आहेत, या लोकांना कितीही तक्रार करा, कितीही सांगा, आयुक्त साहेब कितीही आदेश देऊ देत, यांचं काम हे करायचं करतच नाहीत। त्यामुळे आजची परिस्थिती बघा कशी आहे दीक्षित नगरमध्ये। आणि इथले प्रभाग क्रमांक 19 चे स्थानिक नगरसेवक हे इथं झाकून पाहायला सुद्धा तयार नाहीत। या नागरिकांचं ग्रहानं ऐकणार कोण? कॅमेरा पर्सन मुजाहिद बंदालसह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर।